एवढी मोठी मुळी त्या बोर मध्ये अडकली, पाय फुडून गेली. मग कशी चालेल मोटर, कसं पाणीवर यायचं तुम्ही सांगा. तर राम राम मंडळी. सकाळी आपल्या नवले पाहुण्यांची गाडी पंक्चर झाली होती, तरी पण त्यांनी सकाळी लवकर निघत असल्यामुळे परदेशी गाडीचं टायर चेंज करून त्यांनी शाळेवर आले. आणि मग अमलच्या घरी गेलो आणि त्यांनी एक्स्ट्राच काम लावलं. म्हणला जा, म्हणला सांगोले सीएनजी चालू झालाय, जा बोललो नंबरला लावला. तिथं गेलो, नंबरला लावलं. म्हणलं आधी चालू झालाय का तर बघावं. गेलो तर चालू झालता. मग तिथं लावली गाडी नंबरला, आलो चालत आपल्या दुकानकडे. तेवढ्यात आपल्याला एक एक्स्ट्रा अजून एक काम लागलं. आपल्याला इको घेऊन जायचं होतं अनगडाळ फाटीवर. तिथं आपल्या एक जणाची पेटी यायची होती. अहो पेटी दुसरी कशाची नाही हो, आंब्याची. आता सीझन चालू झालाय ना, मग तुम्ही घेतला का नाही आंब्या. मग दुपारी आपली जी बोरची मोटर अडकली होती ना, ती काढणारी एक मशीन आपल्या इथं बनकर मळ्यात आली होती. मग त्यांचा फोन आलता की बघायला या म्हणून. जाताना सौरवला म्हणलं चालव गाडी, शिकायचा तर कवा. असल्या बारक्या रोडला गाडी दिली चालवायला, मग कसा शिकत नाही बघू. आणि तिथं पोचलो तर बघतो काय, एवढी मोठी मुळी त्यांच्या त्या बोर मध्ये अडकली होती. आणि ह्या मशीननं त्यांनी काढली. आता असलीच मशीन पाहिजे आपली पण मोटर अडकलेली काढायला. मग जाताना पण सौरवला म्हणलं चालव गाडी, कंटाळ करायचा नाही. मग संध्याकाळी ते आपल्या इथं आले ना, आता कॅमेरा सोडलाय बोर मध्ये. आता बघू किती खर्च सांगते, मग आपण ठरवायचं काढायचं का नाही. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.